आज आपण करणार आहोत पालकाच्या पुऱ्या। एकदम छान लागतात। त्याच्यासाठी लागणार आहे 4 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसनाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ। त्याच्यासाठी लागणारी पालकाची प्युरी आणि हे लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकून काढलेली पेस्ट ही टाकणार आहे मी अर्धी वाटी। त्याच्यासाठी लागणार आहे 1 चमचा हळद, 1.5 चमचा जिरेपूड, 1.5 चमचा तीळ, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा मीठ आणि वरतून टाकायला कोथिंबीर। आता आपण ही सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। याचा छानपैकी उंडा तयार करून घेऊ। आपण यामध्ये किंचितचा 1 चुटकीभर सोडा टाकू। घट्टसर असा उंडा मळून घेतलेला आहे। थोडंसं पीठ लावून आपण पोळी लाटून घेऊ, जास्त पीठ नाही लावायचं। वाटी किंवा ग्लासनी अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात आता पुऱ्या टाकू। जास्त कडक नाही केलेली। छान अशी चविष्ट पालकपुरी तयार झाली आहे। प्रवासाला जाताना 2 दिवस चांगली राहील, घेऊन जाऊ शकतो आपण आणि घरी पण खाऊ शकतो। तर कशा झाल्या पुऱ्या? एकदम मस्त पुऱ्या झालेल्या आहे। चवेला पण छान लागतात। कुरकुरीत अजून लागत असतील, थोडी पातळातून चांगली कडक तळू द्यायची आणि कुरकुरीत होतात। ही तयार झाली आपली पालकपुरी, एकदम छान। तर कशी वाटली रेसिपी जरूर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।